नमस्कार, मी उज्ज्वल चव्हाण. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल असणार आहे, पण त्याआधी जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आजची जर्नी आपली असणार आहे मुंबई ते वाराणसी. वाराणसीला आपण बनारस म्हणतो किंवा काशी पण म्हणतो. तर भेटू ट्रेनमध्ये. आता सकाळी उठून आवरून आम्ही आता निघालोय बाहेर दर्शनासाठी. आता वाजले 11. आम्ही रात्री जवळजवळ 3 वाजता उतरलो. 3 ला उतरून आम्ही 4-5 सकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचलो रूमवर. आता आपण 3 मंदिरांचं दर्शन करणार आहोत. सर्वप्रथम आहे कालभैरव मंदिर, नंतर बडा गणेश मंदिर आणि मग मृत्युंजय मंदिर. आता आपण सकाळपासून बाहेर निघाल्यापासून 3 मंदिरं गेली. कालभैरव मंदिर, त्यानंतर मृत्युंजय मंदिर आणि बडा गणेश मंदिर. आता आपण चाललोय घाटावर. कुठले घाट? घाटाचं नाव आहे पंचगंगा घाट. मृत्युंजय मंदिर पासून हे 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. हे इथलं वाराणसीचं सर्वात फेमस मलाई म्हणतात त्याला. आणि हे श्रीजी स्वीट्स इथलं सर्वात जुनं आणि फेमस स्वीट्स अँड मिल्क शॉप आहे. आता रामघाटावर बसलोय आम्ही. काय सुंदर असे व्ह्यूज भेटत आहेत. दुपारचं आलो तरी, सकाळी आलं तरी अजून पक्षी पाखरं वगैरे अजून उडत असतं आकाशात.
जय जय भगीरथ नंदन मुनि जय चकोर चंदन जगन्नाथ विनुत वंदन जय जगन बालिका विमल विपुल बहसि बारि शीतल प्रयताप हारि विमल विपुल बहसि बारि शीतल प्रयताप भवन भरति भंग कर तरंग मालिका भवन भरति भंग कर तरंग मालिका जय जय भगीरथ नंदन मुनि जय चकोर चंदन जगन्नाथ विपुल वंदन जय जगन मालिका कालपासून आपण खूप घाट फिरलो. आता फक्त आपला एक घाट उरलाय, नमो घाट. तो बघायला आपण चाललो होतो नमो घाटाला. गदोली या चौकातनं जवळजवळ 4 किलोमीटर लांब आहे तो. त्यानंतर आपण तिथे जाणार आहे अन्नपूर्णा देवी मंदिर. तिथून आपण पुढे कुठे जायचं ते ठरवायचंय. जर आपण सकाळबरोबर कम्पेअर केलं तर दुपारी खूप जास्त गर्दी असते. सो मी प्रेफर करेन तुम्ही जर कधी आलात तर दर्शनासाठी तुम्हाला सकाळीच बघा, लवकरात लवकर. इथे 2 गंगा आरती असतात. एक असते सकाळी, ती असते 80 घाटाला, आणि एक असते संध्याकाळी 6 वाजता. ती असते खूप असं त्याचं नाव मोठं आहे, दश अश्वमेध घाट. लोक तिथे 3 वाजल्यापासून बसलेले असतात. 3 ते 4 वाजल्यापासून तिथे उभे असतात लोक, आणि खूप गर्दी असते. अन्नपूर्णा देवी मंदिरात आता गेलेलो, पण ते बंद होतं. 11:30 ते 12:30 1 बंद असतं टाइम. ते उघडणार आता 1:30 वाजता. 1:30 ते 10 रात्री ते सुरू असतं. आता नमो घाटावर पोहोचलो आम्ही. उतरलो रिक्षामधून, ई रिक्षा केलेली, आणि समोर हात जोडलेले आणि नमस्कार असा नमो घाट असं दिसतंय. ते तुम्हाला दाखवतो. मी फ्लिप करतोय कॅमेरा. हे नमो घाट, आणि नमो घाटाच्या बरोबर समोर एक कट्टा आहे. त्यावर कृष्णाची पूर्ण म्हणजे लाईफ ही दाखवलेली आहे. पूर्ण महाभारत पासून सगळं हे कृष्ण सुदामा, कृष्ण आणि पांडव, त्यानंतर महाभारतातलं वस्त्रहरण जे जे ते पण दाखवलेलं आपल्याला. कृष्ण अर्जुन, कृष्ण जेव्हा अर्जुनला भगवद्गीता सांगत असतात
सूर्यपुत्र कर्णाचं वध, पितामह भीष्म यांचं वध, हे या पूर्ण कट्ट्यावरती कृष्णाची पूर्ण लाईफ दाखवली आहे आणि महाभारत पण दाखवलं. पुढे आपण चाललोय मणिकर्णिका घाटावर. हा आहे मणिकर्णिका घाट. याचं नाव मणिकर्णिका म्हणजे जेव्हा भगवान शंकर आणि माता पार्वती इथे स्नान करत होते तेव्हा शंकराच्या कानातले कर्णिका आणि पार्वतीच्या माथ्याचे मणी या पाण्यात गेले. क्रोध येऊन शंकरांनी ह्या जागेला शाप दिला की ही जागा कायम जळत राहील. हे जे समोर तुम्हाला दिसतंय ते आहे काशी विश्वनाथ मंदिर. पण इथे सिक्युरिटी जास्त असल्यामुळे आतमध्ये फोन किंवा बॅग अलाउड नाही आहे. फक्त इथून बाहेरूनच तुम्ही फक्त काय रेकॉर्ड करू शकता. शेवटी अन्नपूर्णा देवीचं दर्शन झालंच. मंदिर उघडलं, मंदिरात आलो. खूप सुंदर मंदिर आहे. डायरेक्ट असं धावत येऊ नको कुठं पण. आत्ता आपण आलो पिझेरिया कॅफेला, जी घाटाच्या बाजूलाच आहे. आपण एक आता मंदिरात आलेलो आहे आणि त्या मंदिराच्या बरोबर समोर हे मंदिर आणि ह्याच्या बरोबर समोर इथे एक विहीर आहे. आणि इथे असं म्हणतात लोक की या विहिरीत जर वाकून बघितलं आणि त्यात सावली दिसली नाही तुमची तर 6 महिन्यात मृत्यू होतो. आणि जर दिसली सावली तर असं काही होत नाही. ही बाजूला आपल्या विहीर आहे. वाजलेले आहेत 9:30. आपण रूम सोडला 8 वाजता. आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला.